मी साईनाथ जगन्नाथ लोंढे, लोणी कारबोळ या ठिकाणी राष्ट्रीय मांगारोडी क्रांती सेना याच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली आणि ह्या राष्ट्रीय संघटनेने राष्ट्रीय अध्यक्षांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र ठरून मी पश्चिम महाराष्ट्रात ह्या राष्ट्रीय क्रांती सेनेचं काम करण्याचं आणि तिथल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन। त्या समाजातल्या सामाजिक जीवनातल्या विविध अशा प्रश्नांना न्याय देण्याचा जातीने प्रयत्न करीन। त्यांना त्यांच्या शोषित आणि पीडित समाजाच्या उन्नतीसाठी ही राष्ट्रीय संघटना काम करणार आहे। त्या राष्ट्रीय संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी या पदाचा वापर करून ह्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन। ही राष्ट्रीय संघटना आहे आणि मांगारोडी समाजाची ह्या इतिहासामधली एक नोंद आहे की आज 2025 ह्या साली राष्ट्रीय संघटना स्थापन होऊन आज म्हणजे गेले अनेक वर्ष ह्या समाजाला राष्ट्रीय नेतृत्व कधी भेटलं नाही आणि हे राष्ट्रीय नेतृत्व उत्तम भाऊ मानकर संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब रागपसरे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय नेतृत्व भेटलं। ह्या समाजाला राष्ट्रीय कार्यकारिणी तयार झाली आणि या राष्ट्रीय कार्यकारिणी तयार होत असताना राष्ट्रीय प्रश्न असतील, राष्ट्रीय समाजाचे प्रश्न असतील, जातीचे प्रश्न असतील, त्या जातीय प्रश्नासाठी ही संघटना लढणार आहे की बाबा या संघटनेला बळ देण्यासाठी आपणही त्या संघटनेत गेलं पाहिजे। त्या संघटनेत जाण्याचा एक मार्ग म्हणजे बाळासाहेब एक सामाजिक आणि चळवळीमधले कार्यकर्ते असताना आम्हाला खूप त्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळं आम्ही त्या संघटनेत जाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावरती पश्चिम महाराष्ट्राची जी जबाबदारी दिलेली आहे प्रदेशाध्यक्ष विजयराव बोडके साहेबांनी, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे जातीने पार पाडीन एवढी मी ग्वाही देतो। जय महाराष्ट्र, जय भारत।